Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. परंतु रात्रभर झोपू शकलो नाही। ज्या पद्धतीमध्ये माझ्या आईवरती त्यांनी शिव्या दिल्या त्या माझ्या मनाला कुठेतरी दुःख देऊन गेले। एक तर नवीन आहे ना, राजकारणाला थोडी बिंदास झोपायला पाहिजे होतं, त्याला काय आम्ही बिंदास झोपलो। हिंदू तनमन हिंदू जीवन रग रग हिंदू यही मेरा परिचय। मला आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम जनतेला दोन विषय मांडायचे। खरं तर बरं झालं आपण मला इथे बोलवून हा विषय मांडायची संधी दिली। ज्या पद्धतीमध्ये काल सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजींनी माझ्या आईचा किंवा बहिणीचा जो उच्चार केला, शिव्या दिल्या, या सुसंस्कृत महाराष्ट्राला त्या परवडणाऱ्या नव्हत्या, आवडणाऱ्या नव्हत्या आणि कधीही झाल्या नव्हत्या। जी माझी आई 25 वर्षापूर्वी कॅन्सरच्या दूरग्रस्त आजाराने वारली, त्या आईबद्दल अपशब्द काढणं हे एका विरोधी पक्ष नेत्याला, एका पक्षाच्या नेत्याला किती योग्य वाटतं याचा विचार त्यांनी करायला पाहिजे। मला वाटतं की या बाबतीत कदाचित ज्या मातोश्रींबद्दल आम्ही नेहमी म्हणतो, ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी होत्या, ज्यांना तमाम महाराष्ट्र मातोश्री म्हणायचा, त्यांचा पुत्र बाळासाहेब ठाकरे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या आईबद्दल त्यांचा नेता जेव्हा अशा शिव्या देतो त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला का, हा प्रश्न देखील मला माननीय उद्धवजींना विचारायचा आहे। आणि एका मातेचा अपमान करणं, एका बहिणीचा अपमान करणं, सभागृहाच्या आत अपमान करणं, सभागृहामध्ये बोलणं आणि संपूर्ण तमाम महाराष्ट्राला ते ऐकून दाखवणं आणि त्यानंतर येऊन मी स्वतः किती बहादूर आहे, माझ्याकडे बोट दाखवलं तर मी बोट कापीन, माझ्यावर दंगलीचे 76 गुन्हे आहेत, मी मारून टाकीन, मी खून करीन, याच्यावर मला भाष्य करायचं नाहीये। पण आम्ही देखील परळ लालबाग सारख्या जिथे शिवसेनेचा उगम झाला, जिथे हिंदुत्वाचा उगम झाला, ज्या बाळासाहेबांनी बाळकडू जिथे पाजलं त्या परळ लालबाग म्हणून लहानाचे मोठे झाले। सुसंस्कृत असल्यामुळे उत्तराला उत्तर देत नाही, परंतु रात्रभर झोपू शकलो नाही। ज्या पद्धतीमध्ये माझ्या आईवरती त्यांनी शिव्या दिल्या त्या माझ्या मनाला कुठेतरी दुःख देऊन गेलेले आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेना काल मी या बाबतीत सांगितलं। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी काल 3 वेळा मी फोनवरून बोललो, ते मुंबईत नव्हते। आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या आईचा देहांत झाल्यामुळे ते नागपूरमध्ये होते। परंतु मी सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये आवाहन करतोय की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे, ही माझी मागणी यांच्यापुढे राहील। भारतीय जनता पार्टीनं 150 खासदारांना निलंबित केलं होतं। त्यांनी मला असं वाटतं संसदीय भाषा, संसदीय नियम आणि कायदे उद्धवजी ठाकरे साहेबांना मला शिकवण्याची गरज नाही। एक तर नवीन आहे ना, राजकारणाला थोडी बिंदास झोपायला पाहिजे होतं, त्याला काय आम्ही बिंदास झोपलो। संजय राऊत आंदोलन देखील मला असं वाटतं इथं मागणी करून काय होणार, त्यांनी सभापतीकडे जावं, अन्य काय काय संसदीय याच्यात कोर्टात जावं, जिथं जिथं जायचं तिथं जावं। त्यांनी ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला निलंबित करावं अशी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, उपमुख्यमंत्र्यांच्या फोनवर त्यांचं बोलणं झालं असं मला वाटतं त्यांना जे करायचं ते करू द्या। आता त्यांना नियम आणि कायदे, संविधान आठवायला लागलेलं आहे। इतक्या दिवस त्यांना कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहागिरी, त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते, आता त्यांना कायदे नियमाची जाणीव झाली, चांगलं आहे। पण कालच्या वक्तव्यात तुम्ही मला असं वाटतं अशा सूचना किंवा बोलणं काही तुमच्या याच्यासमोर सांगायचं नसतं, पण मी शिवसैनिक आहे, शिवसैनिकाच्या बाण्यानं मी उत्तर दिलेलं आहे, एवढंच सांगतो। जे काय घडलं ते काल वेलमध्ये घडलं आणि जे शब्द, जरी तुम्ही शिवसैनिक आहात, ज्या पद्धतीचं काल म्हणजे आरोप प्रत्यारोप होत आहेत तुमच्यावरती, तुमच्या वागणुकीचं तुम्ही समर्थन करता, त्याला काय, मी माणूस आहे,
समोरच्याचं काय सहन करायचं थोडी. मी काल इथं बोललेलो आहे, ज्यांनी बोट दाखवलं त्याचं बोट तोडायचं. शब्द तुम्ही अपशब्द वापरला जे काय असेल ते बघतील ना, ते जे काय व्हायचं तुम्ही समर्थन करताय ते बघणारच आहेत. तुम्ही मी बोललो म्हणजे मी समर्थन कर, मी बोलायचं नाही बोललो असं थोडी म्हणणार आहे. मी काय पळपुटा शेपूट घालणार थोडी त्यांच्यासारखा. मी बोललो सांगतो मी. नाही पण आता मग तुम्ही दोघं एकमेकांशी बोलणार का कधी भविष्यामध्ये अशा पद्धतीने? मला तर तो नंतरचा विषय आहे. आता जे झालेलं आहे ते झालं. बरं, संजय राऊत यांनी पण तुमची बाजू घेतली आहे, म्हणतायत की प्रसाद लाड आणि इतर जे नेते आहेत ते भाजपमध्ये बाहेरून आलेली कंपनी आहे, त्यामुळे त्यांना हे गांभीर्याने गरज नाही. हिंदुत्व वगैरे प्रसाद लाड सारखे लोक, बाडगे लोक शिकवतात. जे धंद्या पाण्यासाठी जिथं सत्ता आहे तिथं घुसतात, बरं का. जिथं सत्ता आहे तिथं धंद्या पाण्यासाठी स्वतःच्या कंपन्या, स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी घुसतात. तसं आम्ही नाहीये. आणि मग हे लोक काय हिंदुत्व शिकणार? त्यांना काय माहिती आहे हिंदुत्व वगैरे काय काय करावं लागतं, काय काय केलेलं याच्या आधी? नाही नाही नाही, हिंदुत्वाच्या विषयी बोलत असताना मला माझी भूमिका मांडावं लागेल. आणि सभापतींशी बोलत असतात डायलॉग, काय माझ्याशी थोडी बोलत असतात सभागृहात सभापतीशी बोललं पाहिजे त्यांनी. माझ्याकडे हात वारे, माझ्याकडे अंगविक्षेप करण्याची गरज नव्हती.